मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे म्हणजे प्रणय झालेलं व्लॉगिंग चॅनलमध्ये. तर आज मी आलो आहे माझ्या गावी आणि आता आपण करणार आहेत चुलीतले बांगडे खायला. त्याच्यानंतर आपण मीठ मसाला मस्तपैकी बांगड्यांना लावून घ्यायचं आहे. बांगड्यांना तुम्हाला सांगतो आधी मस्तपैकी लावून घ्यायचे. कट्स बीट्स असतात ना त्याच्यात भारी भरायचे. हे लावलंच नाही ना, म्हणजे लावलं आहे पण ते आतमध्ये नाही लावलं आहे. आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मसाला पण टाकू शकता. मला तिखट आवडतं म्हणून मी मसाला टाकला. चवीनुसार तुम्ही काय पण तुम्हाला आवडतं तसं टाकू शकता. मस्तपैकी या कट्समध्ये जास्त करून भरायचं. हे कट्सच खायला भारी लागतात. मस्तपैकी असं तोंडाला पाणी येते. मस्तपैकी लावून घ्यायचं. चला आता भेटूया नेक्स्ट स्टेपकडे. आता सगळं लावून झालेलं आहे, मॅरिनेशन करायला ठेवलेलं आहे. आता आपण करणार आहोत है ना केळीच्या पानांमध्ये, काय म्हणतात, केळीच्या पानांमध्ये ठेवणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो कसं केळीच्या पानांमध्ये कट्स लावून घ्यायचे त्या सगळ्याला आणि त्याच्यामध्ये फोल्ड करून चुलीत टाकायचं. आता सगळं झालेलं आहे आणि ही केळीची पानं मी टाकत ठेवतो. कशी ठेवतो कशी राहू दे, खायचं तर आहे. हां चला ठीक आहे. आता आपण भेटूया चुलीकडे. चुलीकडे म्हणजे बांगड्या भाजताना चुलीकडे. इथे पाऊस पण लागतो यार. तर मित्रांनो, आता प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येणार असं दृश्य बघायला भेटणार आहे. मस्तपैकी कढी माशाची, मासे फ्राय, अजून मासे फ्राय. केवढं पाहिजे अजून खायला. आणि अजून तोंडाला पाणी आणणारी गोष्ट म्हणजे ते बांगडे जे चुलीतले असणार आहे. चला तर आता मित्रांनो, आता आपण आता चुलीकडे आलेलो आहे. आग पण घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हे त्याच्यात टाकणार. त्याच्यापूर्वी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. इंटरेस्टिंग ये देखो. डुमडुम टेण्या. ए आपका नाम क्या है? ए तुझं नाव काय आहे? त्याला चुलीतली आग झालेली आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहे आपले बांगडे. पण त्याच्या आधी आपण सगळं खोलून टाकणार आहे, कारण मला बाई केळ्यांवर भाजता नाही, त्याच्यासाठी आग लागते. आणि ते आग मी विझवून टाकले, नुसते इमळे ठेवले. त्याच्यामुळे आता मला ते केळीच्या पानातलं बाहेर काढून बांगडे भाजावं लागणार अशा टाईप. तर ठीक आहे भाई, गरम पण आहे, चटके लागत आहे हाताला चकचक करून. तर ठीक आहे. दोरीचे दोन्ही बांगडे अभी गए हैं चूल्हे के अंदर. टाइम लॅप चालू झालेला आहे. चुलीतले बांगडे भाजून झालेले आहेत, बाहेर पण काढून झालेले आहेत. नाही काढले नाही अजून, काढायचे आहेत. अजून डिश बाकी आहे. ही एकच डिश म्हणजे नुसतं खायचं नाही असतं. अजून खूप भाताची पेस्ट बनवायची असते. म्हणजे भातात पाणी टाकायचं आणि बनवायचं. तर आधी हे घरात घेऊन जाऊया, नाही तर मांजरींची भीती आहे. बाजूलाच मांजरी बसलेली, मांजरी खाते, तर आपण काय खायचं. ते बघा पेस्ट भात पण मी रेडी करून ठेवलेली आहे. म्हणजे भात जरा चिरायचं, त्याच्यात पाणी टाकायचं, मीठ टाकायचं, झालं, संपला विषय. आणि नंतर मसाल्याचं पाणी करून मी परत एकदा तुमच्या समोर आलेलो आहे. आणि आता आपण एक खाणार आहे. हे बघा मसाल्याचं पाणी, ती पेज एवढ्या मोठ्या वाडक्यात दिसते, त्याच्या पुढे केळीचे पानं बसलेले बांगडे. आता मस्त गेलं, तोंडाला पाणी येते ना, तोंडाला पाणी येण्यासारखं दृश्य आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.